सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रत्येक पोलीस ठाण्या हद्दीत नाकाबंदी व रेकॉर्डवरील आरोपींची चौकशी करण्याचे आदेश नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्वच पोलीस ठाण्याला दिले आहेत। त्यानुसार नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर फाटा परिसरातील शिकलकारी वस्ती येथे रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी सुरू असताना गुप्त माहिती मिळाली की जवळच असलेल्या केळकरवाडी येथे एक संशयित इसम राखाडी रंगाचा शर्ट परिधान करून चोरीचा चांदीचा मुकुट विक्रीच्या उद्देशाने फिरत आहे। क्षणाचाही विलंब न लावता विक्रीच्या उद्देशाने फिरत असणाऱ्या इसमास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस हवालदार विशाल पाटील, पोलीस अंमलदार महेंद्र जाधव, सागर आडणे, अरुण गाडेकर, योगेश रानडे, संतोष पिंगळ अशांनी केळकरवाडी येथे सापळा रचून संकेत रामनाथ राऊत वय 26 राहणार देवळाली गाव याला ताब्यात घेतले। त्याच्या अंगझडतीत एक चांदीचा मुकुट आढळून आला। सदर 280 ग्रॅम वजनाचा असा 50,000 रुपये किमतीचा मुकुट त्याने नाशिक रोड मालधक्का येथील मारुती मंदिरातून चोरी केल्याचे कबूल केले आहे। या प्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार विशाल पाटील करीत आहे। आज दिनांक 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:30 वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांनी प्रसार माध्यमांना या प्रकरणाची अधिक माहिती दिली आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सो तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील ज्या क्रिमिनल्स आहेत आरोपी त्यांचं वेळोवेळी चेकिंग करून त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याबाबत गुन्हे शोध पथक यांना आदेशित केलेले होते। त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार पाटील आणि टीम ही वर्कआउट काम करत असते। त्या दरम्यान मध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशनला दिनांक 4/11/2025 रोजी मालधक्का रोड या ठिकाणी मंदिरामध्ये मारुतीच्या मूर्तीचा जो मुकुट होता तो चोरी केल्याची तक्रार नाशिक रोड पोलीस स्टेशनला दाखल होती। आणि ही दाखल असतानाच नाशिक रोड पोलीस स्टेशनचे जे पोलीस हवालदार विशाल पाटील, पोलीस अंमलदार महेंद्र जाधव, पोलीस अंमलदार सागर आडणे, पोलीस अंमलदार अरुण गाडेकर, पोलीस अंमलदार योगेश रानडे असे गस्त करत होते। त्यावेळेस गुन्हेगार चेक करत असताना त्यांना माहिती प्राप्त झाली की एक राखाडी रंगाचा कपडे घातलेला इसम हा मारुतीच्या मूर्तीचा जो मुकुट आहे तो विक्री करण्यासाठी आलाय। त्यामुळे शिकलकर वस्ती या ठिकाणी तात्काळ पथकाने जाऊन सापळा रचला, त्याला पळून जाण्याची संधी देतात त्याला ताब्यात घेतला आणि त्याच्याकडे विचारपूस केली आणि तो मुद्देमाल हस्तगत केला। त्यावेळेस लक्षात आलं की नाशिक रोड पोलीस स्टेशन कडील जो मारुतीच्या मूर्तीचा मुकुट हा चांदीचा मुकुट चोरीला गेला होता तो त्यांनी हस्तगत केलेला। येण्याप्रमाणे त्या संदर्भात पुढील तपास पोलीस हवालदार विशाल पाटील हे करत आहे। नमूद गुन्हा एकूण मुद्देमाल हा जवळपास 50,000 रुपये किमतीचा अंदाजे 280 ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट हा नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या डीबी टीमने हस्तगत केलेला आहे। सदरची कारवाई नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळ व पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनात पूर्ण करण्यात आली। जागर जनस्थान करता प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।